नमस्कार बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी आज खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज आहे तारीख 5 मार्च 2026. काही मोठे अपडेट्स आले आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल. बेसिकली काही महिलांचे पैसे थांबू शकतात, काहींची नावे यादीतून काढली जाऊ शकतात आणि सरकारने पडताळणी प्रक्रिया अजून कडक पद्धतीने सुरू केली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी तुम्हाला पूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे. जर पहिल्या अपडेटचं सांगायचं झालं तर बेसिकली महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची मोठी पडताळणी आता सध्या सुरू केली आहे. सरकारने आधार आणि बँक खात्यांच्या मदतीने तपासणी केली असता अनेक डुप्लिकेट आणि अपात्र अर्ज आता काढून टाकले आहेत आणि आढळले आहेत. म्हणून आता फक्त खऱ्या आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि यामुळे काही महिलांची नावे यादीतून आता काढली जाण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या अपडेटचं सांगायचं झालं तर आता सध्या बजेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. बेसिकली ई-KYC खूप महत्त्वाची आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की आता यात कसं झालं आहे सांगतो तुम्हाला. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ई-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-KYC म्हणजेच काय? आधार नंबर पडताळणी, बँक खाते तपासणी, मोबाईल OTP व्हेरिफिकेशन. जर ई-KYC तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचा पुढचा हप्ता थांबू शकतो. म्हणून सर्व लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई-KYC त्यांची पूर्ण करून घ्यावी. आता बजेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. आता लाभार्थी कमी झाल्यामुळे राज्य सरकार 2026-27च्या बजेटमध्ये सुमारे 20% पर्यंत निधी कमी करण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ असा नाही आहे की योजना बंद होणार आहे, पण खर्च कमी करण्यासाठी सरकार थोडासा यात आता बदल करू शकते. आता किती पैसे मिळतात आपल्याला या लाडकी योजनेमध्ये? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. ते पैसे सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश एकच आहे, महिलांना आर्थिक मदत व्हावी, घर खर्चात मदत व्हावी, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावं. आता बजेटमध्ये कपात झाली म्हणजे योजना बंद होणार का? हा एक प्रश्न आहे. तो बेसिकली काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा पसरत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर आता सरकारने स्पष्ट केले आहे की योजना बंद होणार नाही, योजना ही सुरूच राहणार आहे, मात्र अपात्र अर्ज काढून टाकले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की योजना सुरूच राहणार आहे. सरकारच्या मते फक्त महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची आहे, त्यामुळे ती बंद करण्याचा कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही आहे. ई-KYCची अपडेट मी तुम्हाला वरच सांगितली. त्यामुळे योजना काही बंद होणार नाही. आणि जर तुम्हाला अजून एक अपडेट सांगायचं झालं तर बेसिकली पुढचा हप्ता केव्हा येणार? खूप महिलांचा हा प्रश्न आहे. फेब्रुवारीचा हप्ता. सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येणार? सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार बघा, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही दिवसात पैसे लगेच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे 1 आठवड्यात पैसे येऊ शकतात. म्हणून जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची ई-KYC पूर्ण आहे का ते तुम्ही नक्की तपासा, कारण पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढचा हप्ता आता खात्यात येणार आहे. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. थँक्यू.